तुम्ही कधी विचार केला आहे का, होळी आपण रंगांनीच का खेळतो? यामागे जोडली आहे एक सुंदर कथा, राधा आणि कृष्णाची. असं सांगितलं जातं की भगवान कृष्ण आपल्या सावळ्या रंगामुळे चिंतेत असायचे. राधा मात्र गोरी होती. मग आई यशोदानं कृष्णाला गमतीने सांगितलं, तुला आवडत असेल तर राधेला रंग लाव. आणि कृष्णाने प्रेमाने राधेच्या चेहऱ्यावर रंग लावला. तेव्हापासून रंग लावणं हे प्रेम आणि आनंदाचं प्रतीक बनलं आणि सुरू झाली रंगाची होळी. पण होळी फक्त रंगांनीच खेळली जाते का? तर तसं नाही. बनारसमध्ये खेळली जाते भस्माची होळी, जिथे साधू राखेने होळी साजरी करतात. वृंदावनमध्ये खेळली जाते फुलांची होळी, जिथे रंगाऐवजी फुलांचा वर्षाव होतो. नंदगाव आणि बरसाना येथे खेळली जाते लठमार होळी, जिथे महिला काठ्यांनी खेळकर पद्धतीने पुरुषांना मारतात. राजस्थानच्या मेनारमध्ये खेळली जाते बारूदची होळी. तर पंजाबच्या आनंदपूर साहिबमध्ये मार्शल आर्ट्स आणि तलवार स्पर्धांसोबत होळी साजरी होते. आणि ओडिसामध्ये निघते ढोल यात्रा. म्हणजेच एकच सण पण साजरा करण्याच्या कितीतरी रंगबिरंगी पद्धती आहेत. आता तुम्ही सांगा, तुम्ही होळी कशी साजरी करता?